या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। लाडकी बहीण योजनेबाबत आमदार रवी राणा यांनी एक कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते। या वक्तव्यावरून अमरावतीत महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे। रवी राणा यांनी महिलांना आशीर्वाद दिला नाही तर त्यांच्या खात्यातील पैसे परत येणार असे म्हटले होते। या त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय। जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या रवी राणा यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालत निषेध आंदोलन केलंय। रवी राणा यांनी स्वतःच्या खात्यातील पैसे काढून ही योजना राबवली नाही। लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या हक्काचे आहेत, त्यामुळे त्याला कोणीही हात लावू शकत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे यांनी दिली आहे। रवी राणाला आम्हाला विचारायचं आहे की जे आमच्या लाडके बहीण योजना राबवलेली आहे शासनाने, ही काय यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून यांनी राबवलेली आहे का? लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो महिलांचा इम्पॅक्ट झाला आणि यांच्या मनामध्ये एक भीती बसली की आता महिला यांना मतदान करणार नाही, आणि त्यामुळे त्यांनी ही लाडकी बहीण योजना काढली होती। आणि लाडकी बहीण योजना आम्ही वारंवार सांगत होतो की ही योजना जी आहे ही फसवी आहे, परंतु तरीही आम्ही चूप होतो, कारण जर 1500 रुपये आमच्या भगिनींना मिळत असेल तर आम्ही आनंदी होतो। परंतु ज्या पद्धतीने 2014ला यांनी महिलांना फसवलं, त्याची पूर्ती पुन्हा 2024ला करण्यासाठी यांनी ही योजना काढली होती। यांचं महिलांवर असलेलं प्रेम हे वारंवार दिसून येतं। लोकसभेमध्ये सुद्धा सर्वांनी बघितलं की यांच्या बहिणी किती लाडाच्या आहे। आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरलो असताना यांनी बहिणीवर केलेलं प्रेम मतदानाच्या रूपाने महिलांनी दाखवून दिलं। आणि मी जाहीर आव्हान करते महाराष्ट्रातल्या महिलांना की लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटला जर यांनी हात लावला तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस काय यांना आम्ही दाखवून देऊ। आणि यांच्यात जर धम्मक असेल तर यांनी लाडकी बहीण योजनेला हात लावून दाखवावा। तो हक्क आमचा आहे, ते पैसे आमचे आहे आणि तो हक्क आम्ही घेणारच। रवी राणांना सुद्धा मला सांगायचं आहे की हे पैसे तुम्ही काही तुमच्या अकाउंटमधून राणाजी दिलेले नाही आहे। हे अकाउंटमधून जर दिले असते तर तुम्हाला सांगते की जी तुमची लोकसभेमध्ये धावपळ झाली ना, ते पैसे वाटून साड्या वाटून तरीसुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे। आणि ही योजना जी आहे ही योजना मुख्यमंत्र्यांनी जी राबवली आहे, मुख्यमंत्री काही एका पार्टीचा नसतो, मुख्यमंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। पैसे जे आहे महाराष्ट्रातील जनतेचे आहे, ते तुमच्या बापाचे पैसे नाही आहे। म्हणून ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केलेली आहे, आज या महिलांनी बांगड्या भरलेल्या आहे। मी तर म्हणते बांगड्यासुद्धा भरू नये, वेळ आल्यास ज्या रस्त्यावर सापडतील ना त्या रस्त्यावर ठोकण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस यांना करणार आहे। त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्या आशा वर्करला सांगितलं, ज्या आशा वर्कर गावागावामध्ये जाऊन यांची सेवा करतात, त्या आशा वर्करला या शब्दात उपमुख्यमंत्री म्हणतात की 10,000 रुपये महिना आम्ही तुम्हाला देतो, तुम्हाला कमी पडल्यास तुम्ही लाख रुपये महिना मागाल। अहो तुमची काय नियत आहे लाख रुपये द्यायची? 1500 रुपये द्यायची तुमची नियत नाही, तुम्ही लाख रुपये देऊ शकता? या उलट महालक्ष्मी योजना जी काँग्रेसनी काढली, ती महालक्ष्मी योजना तुम्ही राबवा, तेव्हा आम्ही म्हणू की महिलांच्या बाजूने तुम्ही आहे। परंतु ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केली आहे, रवी राणा आम्ही अमरावतीत आलेलो आहोत। जर तुमची हिंमत असेल तर चौकात येऊन आम्हाला सांगा की 1500 रुपये आम्ही आमच्या महिलांच्या अकाउंटमधून वापस घेऊ, मग आमची महाराष्ट्रातीच सोडा जिल्ह्यातलीच महिला काँग्रेस तुम्हाला सांगेल की त्या अकाउंटला तुम्ही कसा हात लावता। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध।
मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।